जय गजानन कुक्षेत ही डिसाइड फील्ड फर्स्ट. चार षटकांच्या या सामन्यामध्ये आपण जाऊया थेट मैदानामध्ये. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. अतिशय दर्जेदार कॉमेंट्री आपल्याला ऐकायला मिळाली. पहिलं जे समालोचन होतं अर्थातच आपला सर्वांचा लाडका विघ्नेश होता. तर याच्यानंतर माझा प्रणित होता तलुली गावचा प्रणित सुदाम पाटील यांचे मधुर वाणीमध्ये आपण ऐकलं. हे दोन सामने अतिशय रंगतदार. पहिला सामना बोलला तर 1-2 धावांची आवश्यकता असताना काय झुंज दिली होती किरण स्फूर्ती घनसोली संघाने जय गजानन कुक्षेतला. अक्षरशः लो स्कोरिंग मॅच मध्ये हा तगडा मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळाला आजच्या दिवसातला पहिला. त्याच्यानंतर दुसरा सामना आताच पाहिला. काय सुरेख बड्डे बॉय अक्षरशः घोंगावत होता आणि एक अनुभवी विशाल काशीनाथ पाटील याची जी फलंदाजी पाहिली तर येणाऱ्या 10-12 वर्षामध्ये विशाल तो आढळला. या भन्नाट फॉर्म मध्ये असा विशाल तो पाहायला मिळाला. बीएस कप सुरेख हार्ड लक बर्थडे बॉयज. श्रीकांत ज्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या रूपांतर त्याला मध्ये विजयामध्ये करायचं होतं. जे विजयाचं रूपांतर 1998 साली सचिन रमेश तेंडुलकर इन शारजा. व्हॉट अ लवली प्लेड सचिन रमेश. तीच खेळी साकारेल असं वाटलं होतं पण नशीब थोडस मात्र बड्डे बॉयच्या विरोधात होतं. याक टाकला तुषार मोहंती आणि तिथेच मात्र मनसुबे जिंकण्याचे उद्ध्वस्त झाले. चेंडू पूर्वा न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचे तो क्वालिफायचा सामना कोणीच विसरणार नाही. पण 24 एप्रिल 1998 या साली 24 एप्रिल 1958 साली तो शारजाचं घोंगावणारं वादळ मात्र निर्माण केलं होतं. तसं वादळ मात्र आलं होतं पण वादळाला शमवलं होतं शेवटच्या चेंडू याक टाकून. एक क्रिकेट आहे. कधी चेंडू हवी होते कधी बॅट चालते. हे क्रिकेट त्याच्यामध्ये पुजले जातं. तमाम संपूर्ण देशामध्ये क्रिकेटवर अतोनात प्रेम करणारे प्रेक्षक याच्यासाठी काटेसारखे घोंगड होतात. बड्डे बॉय श्रीकांत पहिला चेंडू राईट हँड ऑन द विकेट. अबू लपली या सुपरली टायमिंगच्या जोरामध्ये चेंडू जातो दन करीत स्क्वेअर लेगला छेदून 4 रन. व्हॉट अ स्टार्ट यार. काय कमालीचा फटका. तुषार मॅन ऑफ द फॉर्म सर 4 धाबाने खातं खोलते. आइए डीजे. पुरेसा चेंडू होता. थँक्स राय. थँक्यू सो मच. बॅकवर्ड पॉइंट खबर पॉइंट सिली बीट ऑफ इनसाइड सर्कल. आणि पहिलं षटक टाकताना पहिला चेंडू मिडल लेग स्टंपला स्वीप केला आणि चेंडू मात्र सब करून चेंडू सीमा पाचार. कधीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. एवढे लवली जो चेंडू पहिला टाकला होता तो मिडल आणि नेक्स्ट टाकला होता. त्यानंतर मात्र फुलेंच्या चेंडूवर ताम मारून गेला होता तुषार मोहंती. दुसऱ्या चेंडूवर मात्र अब्बून ती हुकूमत गाजू दिली नाही. डॉट लवली बॅक कम बॅक चांगला करताना गोलंदाज असा थांबला होता. शेवटचा चेंडू टाकताना समोर असणारा जो खेळतो फलंदाज किती दबाव होतं. शारजामध्ये घेऊन जाईल का असं वाटलं होतं. तलुलीच्या लारानं विशालनं हा कीर्तिमान केलाय. बाईक जितेंद्र स्मृती चषक जे पाहिलं होतं बाईक तेच बाईक पुन्हा वाढवले गेलेत. 6 जितेंद्र स्मृती चषक येणार 16, 17, 18 19 म्हणजे 4 दिवसामध्ये 16, 17, 18 आणि 19 मध्ये ही स्पर्धा रंगेल. पुन्हा जितेंद्र स्मृती चषक. 6 बाईक्स 2 लाख 1 लाख आणि 50,000 त्या बाईक्स बरोबर देण्यात येतील 3 सर्वोत्तम संघाला. खेळ थांबल्यानंतर मात्र धावा लागल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिल्यांदा फलंदाजी करताना यावेळेला राजू स्पोर्ट्स अकॅडमी गठिवली बिन गडीबाद 4. सहाय्यक घेतले जातं. विशालला बोलवलं जातं. दोन्ही पंच सांगतील निश्चितच काय घडले त्या मैदानामध्ये. खेळ थांबले. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. अफलातून सामना होईल एकडे मध्ये कारण पहिल्या सामन्यात लो स्कोर पाहायला मला. त्याच्यानंतर दुसऱ्यानंतर माझा जसा प्रकाश पडला ऊन पडला तापले सर्व खेळपट्टी आणि खेळपट्टी तापले पूर्णपणे मस्तक तापून गेले फलंदाजाचे. सब आतिषबाजी षटकारांची. लांग जो विशाल स्कोर होता त्याचा जवळपास गेला होता. जवळपास करता मात्र विशाल स्कोर फोडता आलं नव्हतं. हे दुर्दैव होतं बीएस बॉय दिवा संघाला. राईट आर्म राऊंड द विकेट. तिसरा चेंडू सोडून दिला. पिचिंग झालं नेक्स्ट स्टंपच्या बाहेर. ते पाहिलं होतं किशोर पाटील नंतर इशारा दिला हा वाईट बॉलचा. एक्स्ट्रा धाव मध्ये ही धाव जाईल पण वाढली जाईल संघाची धावसंख्या 1 ने 5 वर. सुरेख गोलंदाजी स्टार्ट बेहतरीन केली होती.
3 चेंडूमध्ये 3 षटकार. इथं स्टार्टिंग ऑफ द बोंडकोड 11च्या विरोधात बोंडकोड जिथे त्या कीर्तिमान केलं होतं याच तुषार मोहंती षटकाच्या पहिले 3 चेंडू. इथं बेस्ट फॉर्म तुषार मोहंती. चांगला फटका आहे, बरोबर गॅप भरपूर आहे मिड विकेटला, पण विनोद सारखा चपले क्षेत्ररक्षण असेल तर ते चौकार मिळणं थोडंसं कठीण जातं. सुरेख फिल्डिंग यार, गुड फिल्डिंग विनोद पाटील. द मॅग्निफिसेंट स्वीर होता कावू कॉर्नरला आला, चेंडू मात्र सीमारेषेच्या आत त्याने अडवलं. 2 धावा आणखीन जमा होतील खात्यामध्ये तुषारच्या. धावसंख्या पुढे जातं पहिल्या षटकाच्या मॅन्डेटरी पाऊलच्या 7 धावा बिन गडी बाद. पहिलं षटक टाकताना मॅन्डेटरी पावपेचं जय गजानन कुक्षेतकडून अब्बू समोर तुषार. 2 ऑलराऊंडरची जबरदस्त सामना. गतीमध्ये परत स्लॉगशिप, चेंडू मात्र भेद घेणार तेजस. गुड ट्राय बट वेन. प्रयत्न चांगला होता पण व्यर्थ गेला, चेंडू सीमापार. दुसऱ्यांदा पाहायला मला त्याच ठिकाणी स्क्वेअर लेगला दुसरा चौकार तुषारच्या बॅटमधून. डीजे अकरा धावा धावफळकावर. त्याचे लवली शॉट पुन्हा चौकारानंतर खेळात सुरुवात होते. राईट हँड राऊंड द विकेट जोरदार खेळून काढले. टायमिंग स्लाइटली मिस ओव्हर द मिड विकेट फॉर मॅक्सिमम. तुषार मोहंती मॅन फॉन RSA गोठवली. काय थाटामध्ये थणथणीत सुरुवात, कडक कडक फडके तुषारच्या बॅटमधून. फुलटॉस होती, दिशा दिली स्क्वेअर लेगला, पण यावेळी विनोद असेल क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकदा चौकार वाचवला, त्याच्यानंतर सुरेख थेट चेंडू फुकी होती गोलंदाजाच्या हातामध्ये. धावसंख्या 6-1 ने वाढलीत 18 वर तब्बल. पहिलं मॅन्डेटरी पॉवरचं षटक संपलंय. त्या षटकामध्ये धावा अब्बूच्या विरोधात खास करून यावेळेला पाहायला मिळाला. 6च्या 6 चेंडू तुषार केला आणि त्याच्या विरोधात धावा चोपून काढले. एक षटकानं 2 चौकारीचा 18. 17 वर खेळतो आणि एक वाईट म्हणजे 18 धावा. मागणं षटक जय गजानन कुक्षत कडून अब्बू हे मॅन्डेटरी पॉवरचं षटक तर फक्त 2 क्षेत्ररक्षक हे जो 38चं सर्कल आहे त्याच्या बाहेर होतं. गजानन तुर्बे सिद्धिविनायक राबाडा असं संघ 2 संघ खेळतील. याच्यानंतर जिंकणारा संघ 2 सामने जिंकून जाईल तिसऱ्या फेरीमध्ये. त्यानंतर साईनाथ दिबा आणि कोपर खेळणे 11 कोपर खेळणे याच्यामध्ये सामना रंगेल. काल कुमार 11 तुर्बे संघाने बाजी मारून आपलं जी जागा आहे सर्वोत्तम 3 संघामध्ये ती फिक्स केलेली आहे. तर स्पीडअप करा, कारण उद्याही आम्हाला 2 सामने अतिरिक्त आणि आजचा जर एक सामना राहिला तर त्या सामन्याचा वेळ उद्यामध्ये ऍडजस्ट करणं कठीण जाईल. कुठे ऍडजस्ट करावं हे मात्र आयोजकांना मोठा प्रसंग निर्माण होईल. त्यासाठी आम्हाला सहकार्य करा. दोन्ही संघासाठी ही विनंती असेल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 18. अशी कडक स्टार्ट आहे राज्य स्पोर्ट्स अकॅडमी गोठवलीची. यामध्ये 30 यार्ड खुलं झालंय. फक्त 4 क्षेत्ररक्षण आत आहेत. जे वाढले गेले ते डीप स्क्वेअर कावू कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ अँड डीप कव्हर पॉइंट असे क्षेत्ररक्षक. गोलंदाज जेवी लेफ्टन ओव्हर द विकेट टू तुषार. मिस टायमिंग शॉट पहिल्या चेंडूवर लटकला गेला. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट टू जेवी. जो अडथळा होता, जो वादळ निर्माण करत होता, फलंदाज मात्र परतला. चेंडूचं टायमिंग करून घुटणे टेकले होते पण ती जादू नव्हते. घुटणे टेक तमाशा देखची टॉपेत लागला गेला. सरळ हातात चेंडू यष्टिरक्षक कॉट विकेट कीपर बॉल बाय जेवी. 17 धावांची एक अफलातून खेळली. त्यामध्ये फक्त 6 चेंडू 17 धावा परतलाय. कम टू द एंड ऑफ द तुषार मोहंतीज इनिंग. RS गोटीला लागलेला पहिला झटका. 17 गडी बाद, 18 गडी बाद.
निखिल नवीन फलंदाज आरएस गोठोलीकडून राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोठोली या संघाकडून वन डाऊनला अतिशय महत्वाचं असं स्थान वन डाऊन. Franchas Lara stemming playing is a good number of Jack Callis is another name of the is nicely number of the one down. Left turn or the wicket. पहिला खोलवरच्या चेंडू ऑफसाईडच्या ऑप्शनला दिशा दिली गेलं तर कव्हर पॉइंटला ढकलून दिलं त्यानंतर जी चेंडू फेक होती ती थोडीशी मात्र उशीर आणवली ते त्यात सुरक्षित होतं. खातं खोडताना फलंदाज निखिल खातं खोडलं एक निसंग जातो पुढे. दुसऱ्या षटका दरम्यान एक गडी बाद 19 धावा लागतात धाफळकावर. इंडिया क्रिकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण मात्र दाखवलं जातं YouTube वरती लाईव्ह टेलिकास्ट. हे पाहतात ते प्रेक्षक जुडलेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत करतोय मी. बीएस कप 2019 मध्ये हेलिकॉप्टर उडवला पण हेलिकॉप्टरच्या त्या पंखामध्ये मात्र जोर नव्हता. पंख थोडासा जोर कमी पडली टायमिंग कमी पडला आणि फलंदाज मात्र परतावं लागेल. या वेळेला आघाडीला आला प्रतीक पाटील गन. दुसरा हात जरा बसला. धन्यवाद डीजे. कालपासून आम्हाला सुरेख साथ दिले डीजे रायने. एक सुरेख गीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला केलं भेटतं. दुसरा झटका बसले फलंदाज परतला. एवीला प्रतीक शून्यावर गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळाला. 2 विकेट जेबीच्या खात्या जमान्यात 3 चेंडूमध्ये 2 विकेट मात्र आतापर्यंत घेतलेत. इज अ गुड स्टार्ट जे गजानन कुक्षेत. स्टार्ट मात्र खराब मिळले होते. पहिले षटक 18 धावांचं खर्च केलं होतं अब्बूने. तर कमबॅक करता अंदरुनी किनारा अनदर विकेट इन दिस ओव्हर. पहिला चेंडू विकेट, दुसऱ्या चेंडूवर एक, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर विकेट. ही नाव ऑन द हॅट्रिक आणि ती हॅट्रिक पाहायला तमाम प्रेक्षकांना मात्र आवडेल कारण आतापर्यंत एकही गोलंदाज या स्पर्धेमध्ये हॅट्रिक करू शकला नाही. चान्स फॉर द हॅट्रिक ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा गाणी ऐकल्यानंतर आपण जाऊया मैदानामध्ये. डीजे chance for the hat-trick. 17 number is lucky for the B Divilliers. The 17 number another the Rishabh Pant. What is 17 number jersey घालून hat-trick वर जातो गोलंदाज जेवी. A chance for the hat-trick. Third time the one T10 international लसित मलिंगा यॉर्करचा बेताद भाषा 3 वेळा कीर्तिमान केलाय. वन डे मध्ये 3 वेळा सर्वाधिक. चेमेंडा वास त्याच्यानं 2दा. सैक्लिन मुस्तम पाकिस्तान ट्वाइसली. कुलदीप यादव ट्वाइसली. एन वसीम अक्रम हा जादूगार 2 वेळा मांदिवलीमध्ये 2दा हॅट्रिक. 3दा मात्र लसित मलिंगाच्या नावावर हॅट्रिक चेंडू. ओ फटका मात्र बराचसा सिल्ली मिड ऑफला होता पण लॉंग ऑफला होता क्षेत्ररक्षण. फक्त 10 मध्ये हॅट्रिक हुकली. हॅड लख गोलंदाज जेवी पण 5 चेंडू मध्ये काय कमबॅक करणं वापसी करताना षटक पाहायला मिळतं जेवी. जे गजानन गुड लाईन अँड लेंथ सट्टिक लाईन मध्ये जखडून ठेवलं आरएस गोठोली संघाला. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील जेवी कमजिंग बॉल लेफ्ट हँड और विकेट. क्लीन बोर्ड कमाल केली. 4 विकेट या षटकामध्ये. जे करू शकला नव्हतं अब्बू ते करून दाखवलं आणि एक नवीन संजीवनी दिली जे गजानन कुक्षेतला. वा बाबा दिलखुश. 2 धाव फक्त दिल्या या षटकामध्ये. 4 षटकामध्ये या सामन्यामध्ये 2 षटक संपलाय. आरएस गोठोली मात्र जी सुरुवात मिळवली ते सुरुवातीचं सोनं करू शकला नाही. त्याचं खरं कारण होतं जेवीची धारधार गोलंदाजी. 2 धावा मोजल्या 4 विकेट. लवली बॉलिंग यार. सुपरबली स्पेल मॅजिक स्पेल. जिथे 3 गडी बाद 18 होत्या तिथे मात्र काय नाजूक अवस्था केली. याचं खरं कारण आहे कर्दन काळ ठरला. आरएस गोठुलेच्या विरुद्धात गोलंदाजी टाकताना जेवी 20 धावा या षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त 2. 4 विकेट गारद. कमालीची इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. व्हॉट अ पेस ऑफ बॉलिंग बाय जेवी. विकेट 1 विकेट
विकेट लगातार 2 परत 1 धाव आणि 6वा चेंडू पुन्हा एकदा जेवीचा विकेट गेला होता घेऊन गेला होता अरेस कोठोलीचा असे पण 20 धावा लागतात धावपकर 12 चेंडूचा खेळ अजून बघाय मागच्या सामन्यामध्ये ज्या फलंदाजी कर्णधाराने फ्रंटला येताना काय कर्णधाराचं पेशकश केली होती लगातार आतिषबाजी करताना हा दिसला होता पण आता गरज आहे यावेळी दोन्ही फलंदाज मात्र खेळायला लागेल किरण आणि आदेश 4 गडी बाद झाले 2 षटकाची समाप्ती होते दुसऱ्या फेरीमध्ये 2 तगडे संघ आमने सामने एक बाजूला कुक्षत गावचा जय गजानन आणि गोठुलीचा आरएस राजीव स्पोर्ट्स अकॅडमी तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू काय तज्ञेश लाभ केले खडे खडे ऑन द राईज हातात जाईल सरळ लॉंगऑफच्या वाईडिश आणखीन एक झटका चांगला फटका होता फुलेंचा चेंडू होता लाभ केला होता पण लाभ करताना मनगड्यात येते या वातावरणामध्ये जो वातावरण कधी सावली येते कधी ऊन पडते आणि या वेळेला बरोबर फटका लावला सावलीच्या वातावरणामध्ये हातात गेल्या शत्रुघ्न 5 विकेटचं बदल 5 गडी बाद 20 गजानन तुरिबे संघाचा कर्णधार रितेश म्हात्रे यांचं आगमन होते बीएस कप चषक 2019 मध्ये रितेश वेलकम हार्दिक स्वागत आहे तुझं सुरेख शिक्षक कर्णधार अशी ओळख दिली नवी मुंबईला आणि जवळजवळ 14 किलो हे वजन त्यांनी कमी केलं एका वर्षामध्ये त्यासाठी घाम घालायला लागतो जिम मध्ये फिट है तो हिट है राईट आर्म राउंड द विकेट अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला दिशा दे कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण खोल होतं जोपर्यंत टप्पा घेईल फील्ड करेल एकदम मात्र समाधान मानावं लागतं आदेशला आदेश खालता खोलते एक ने कर्णधार आरएस कोठोली संघाला निवडून ठेवते 21 वर धावा येणे गरजेचं आहे 45-50च्या आसपास 4 षटकामध्ये सामना आज जर आला तर अफलातून लढत पाहायला जेव्हा 2 लढती सकाळच्या क्षेत्रामध्ये पाहिल्या त्याच सामन्यामध्ये ही लढत जाऊ शकत धावा येणे गरजेचं आहे 21 धावा लागल्यात 5 गडी बाद नाजूक अवस्थेत आरएस कोठोली अवे फ्रॉम द ऑफसाइड ऑफ स्टंपला दिशा देण्याचा प्रयत्न केला तर दाद मागितली होती स्पष्ट फेटाळली काय गोलंदाजी आहे तज्ञेश लवली बॉलिंग फक्त या षटकामध्ये 1 धावा दिली फाइंड द गॅप काहीतरी करावा लागेल या मैदानावर बीएस चषक खेळताना पण धावा येत नाही ही कुठे दरम्यान डोके देखील ठरते अडथळा निर्माण करतात गोलंदाज फुल टॉस टायमिंग सरळ हातात जाणार नाही जाईल षटकाराच्या बाहेर 6 धाब्यांसाठी फलंदाज आहे यावेळेला हिट करणारा आदेश मात रोहित 6 ने धावसंख्या मात्र मारताय अरेस घोटलीची झेप घेते 27 वर मी म्हटलं होतं सलग 3 वर्षामध्ये रोहित शर्मा द इंडियन व्हाईस कॅप्टन ओडीआय हा सर्वाधिक 3 वर्षामध्ये 17, 18 आणि 19च्या वर्षामध्ये जवळजवळ तब्बल त्यांनी 77 षटका ठोकले सर्वांना मागे ठोकून हा रोहित हिट ठरलाय मैदानात षटकाराचा बेताज बादशाह 17, 18, 19 सलग 3 वर्षामध्ये सर्वाधिक षटकार अभि फ्रॉम द बॉडी सरळ जाईल सिली मिडअपला धाव मात्र मिळत नाही चांगला षटकाराने खातो खोललं धावा लेणे 27 शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील 4 ओव्हरचा सामना अरेस कोटली फलंदाजी करताना क्षेत्ररक्षकांचा नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जय गजानन कुक्षेत तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू लास्ट गो तज्ञेश कमजिंग गोल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट टू रोहित हा बराचसा ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग झाला आणि जास्त मात्र विचार करायला लागले नाही अंपायरला हेबेलला वाईट देताना एक धाव मात्र अतिरिक्त रूपाने मिळते अरेस घोटलीच्या संघामध्ये 5 गडी बाद धावसंख्या 28 28 लॉस ऑफ 5 विकेट बीएस कप 2000 थाटामध्ये दे दीप्यमान असं सुरेख लावण्य सुंदर असं आयोजन परफेक्टली ऑर्गनाइज्ड बाय बीएस कप 2019 राउंड द विकेट शॉट टम्पल इज अनसक्सेसफुल टायमिंग नव्हतं सरळ गेला टॉपेरला लागून विकेट किपरच्या हातात आणखी एक झटका अरेस घोटली संघाला 6वा हादरा 6 गडी बाद 28 3 षटकांचे आफ्टर द एंड ऑफ द थर्ड ओव्हर 28 ऑफ द 6 विकेट अरेस घोटली very critical situation now.
मच. येणाऱ्या जानेवारीमध्ये मोठमोठे स्पर्धेचे आयोजन मात्र आपल्याला पाहायला, परंतु याच्यानंतर सोमवार मंगळवार बुधवार अर्थातच परवापासून 23, 24, 25 भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखेरणे इथे मात्र आपण पाहायला हवा 8 ओपन खुल्या गटातील 8 ग्रामीण असा संघर्ष पाहायला मिळेल. भूमिपुत्र मैदान सेक्टर कोपरखेरणे स्वर्गीय आनंद दिघे चषक तिथे 1 हँडेड ऐवा काच या प्रेक्षकाला मोबाईल देऊन गौरवण्यात येईल. मॅन ऑफ द सिरीज इज 1 बाईक. 2 लाख पहिलं 1 लाख द्वितीय असे संघर्ष पाहणार आहोत आपण परवा 23, 24 आणि 25 डिसेंबर 2019 स्वर्गीय आनंददेव चषक आदरणीय शहर प्रमुख शिवसेना प्रवीण काळूराम म्हात्रे यांच्या नेतृत्व आयोजनाखाली आपण पाहणार आहोत ही स्पर्धा. सोमवार मंगळवार बुधवार अखेरच्या षटकातील पहिला चेंडू विनोद उंचपुरा असा चांगला स्लॉगिंगला येतोय. हाणामारीचं षटक आहे. समोर खेळण्यासाठी आदेश कॅप्टन कर्णधाराला फ्लाइट डेली वाटर लेग ब्रेक यार मोठा लेग ब्रेक. हाताची जादू ही मनगटातली जादू दाखवली. नॉट फिंगर मनगटाच्या साने लेग ब्रेक केला होता आणि चेंडू गेला सरळ हातामध्ये विकेट पेचा. नो रन डॉट राईट हॅम फ्रॉम द विकेट. पुन्हा द लेग ब्रेक बॅक टू द बॉल यार फॉलो थ्रू मध्ये पायाने काय अडवलं यार. फुटबॉलची एक पेशकश दाखवली. फुटबॉल चेंडू अडवलं होता तर फुटबॉलला बघा मायने लागतं. मी म्हटलो होतो दिलीप स्मृती चषकामध्ये लाल लीग हा मोठा सदिच्छा दूत म्हणून ब्रँड एम्बेसेडर रोहित पहिल्यांदा फुटबॉल व्यतिरिक्त हा क्रिकेटपटूला मान दिला गेला आणि तो गेलाय रोहित शर्माच्या या बहुमानाच्या. एक बहुमान मिळाला रोहितला अर्थातच आपला इंडियनचा बहुमान होता. इथे 2 धाव काढल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन पाहायला मिळालं. 2 भड्यांदा चिन्मय अँड कॅप्टन आदेश 3 चेंडू अतो झाले. धावसंख्या मात्र 30 वर. 30 धावा लागतात धावपळकावर 6 गडी बाद. पहिल्या सामन्यामध्ये धावा कुठल्या होत्या त्याच फलंदाजांच्या विरुद्ध मध्ये गोलंदाज टिचून जे गजानन कुक्षेची. ओ लेग ब्रेक लपली लेग ब्रेक इथे मात्र दात फेटाळून लावली. मोठा लेग ब्रेक यार. ऑफसाईडला मारा ठेवला. तर फलापर बरेचसे मार्क्स आहेत. मी पुन्हा एकदा स्पीड अप काही करा. लेग ब्रेक आला रडार मध्ये. टायमिंग मात्र जुनून आलं. एवढं कर्णधार कॅप्टन लिडिंग फ्रंट करताना आदेश चेंडू फेकून दिला. काऊ करण्याच्या डोक्यावरून साधावा. छत्तीस धावा सागडे. अखरी गेंद शेवटचा चेंडू इनिंग मधला विनोद राईट हॅम फ्रॉम द विकेट टू आदेश. पुन्हा टायमिंग मिळाला नाही. लेग ब्रेक केला होता. लाईफ ब्लँकला सुरेख टप्पा होता. टिजून गेला होता सरळ मध्ये. इथे एकदा पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल आणि फलंदाज मात्र बाद. 7वा गडी बाद होते. शेवटच्या चेंडूवर दुसरी धाव घेताना कॅप्टन परतलाय. 7 गडी बाद. धाव संख्या लागलेले 37. 37 लॉस ऑफ 7 विकेट. 7 गडी बाद 37. 38 धावांचा टार्गेट 4 ओव्हरमध्ये असेल. तोपर्यंत 4 षटकामध्ये सलामीला येतील. सलामीला येण्यापूर्वी एक मधुर संगीत ऐकण्यासाठी जाऊया डीजे रायकडे. राय डीजे. हॅलो हॅलो डीजे थँक्यू व्हेरी मच. आदरणीय राहुलजी गजानन मडवी आपला हार्दिक स्वागत आहे.
PS कप 2019 मध्ये मनाच्या अंतकरणावर आपलं हार्दिक स्वागत आहे। टॉससाठी मी आवाज देतो। नेक्स्ट मॅच गजानन तुर्बे आणि सिद्धिविनायक राबाडा। गजानन तुर्बे संघाचा कर्णधार रितेश मात्र इथे उपस्थित आहे। राबाडा संघाचा कर्णधार सिद्धिविनायक राबाडा संघ कॅप्टन प्लीज टॉस। पण 38 धावांचं लक्ष ठेवले 9.50 बरोबर 9.5 धावांच्या सरासरी धावा मात्र काढाव्या लागतील तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी गजानन कुक्षत संघाला। घडीले जातात उंच पुरा असं स्लॉगिंगचा बेताज बादशाह विनोदच्या बरोबर मनीष। चल चेंडू पूर्वाल आणि लवकर लवकरात या। रितेश मात्र इथे उपस्थित आहे। कर्णधार गजानन तुर्बे सिद्धिविनायक राबाडा चेतन ओमकार नारायणकर कोणी असेल तरी लवकरात लवकर फॉर द टॉस। नेक्स्ट मॅच सुरेखेचं क्रिकेट मध्ये लिहिला होता बघितलं होता काय ऑप्शन होतं। ऑप्शन मध्ये मात्र सूर्या उत्तर प्रदेशचा यशस्वी जयस्वाल हा बाजी मारून गेला। 17 वर्षीय यशस्वी जयस्वाल हा उत्तर प्रदेशचा सूर्या गावातील खेडेगावाचा मारून गेला 2,40,00,000 राजस्थान रॉयल्स याचे गुण हेरले। 17व्या वर्षी मात्र आला होता मुंबईला। छेत नव्हतं राहायला घर नव्हतं। ज्वाला सिंग या सन्मान्य सभ्यगृहस्थाला हेरले त्याचे गुण आणि स्वतः मात्र त्याला सॉलिड सपोर्ट करून गेला। या यशस्वी जयस्वाल सूर्या यूपी 2,40,00,000 हा खेळताना दिसेन राजस्थान रॉयल्स। गरीबाला मध्ये IPL मध्ये चांगला पैसा देतो। एक चांगले गणित आहे सुरेख अशी स्पर्धा मात्र रंगते। परत होतकरू युवा खेळण्यासाठी एक प्रसिद्ध माध्यम आणि चांगला पैसा मात्र मिळतोय। आदरणीय आमचे प्रभाकर मळवी यांचे सुभास्ते नाणेफेकीचा कौल होते जे गजानन तुर्बे आणि सिद्धिविनायक राबाडाच्या दरम्यान। टॉस इन नेक्स्ट मॅच खेळायला सुरुवात झाली। लेफ्ट हँड लवली बॉलिंग ॲट क्लासिकल यॉर्क मॅग्निफिसेंट यॉर्क धाव घेतली चौटी लवली बॉलिंग आहे। याप्रमाणे गोलंदाजीचा अफलातून सामना जो लो स्कोरिंगचा सामना झाला होता तो निश्चित पाहायला मिळेल। गजानन तुर्बे नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलेला आहे। 5 ओव्हरचा फ्रेश मॅचचा सामना असेल याची दक्षता घ्या। पहिला चेंडू अफलातून टाकला यॉर्क ब्रह्मास्त्र क्रिकेट कॅप्टन लीडिंग फ्रॉम येताना आदेश व्हेरी वेल बॉल यॉर्क बुंदा जेड में डाली थी गेंद लेफ्ट हँड ओव्हर द विकेट ओ सुपरबली बॉलिंग टप्पा पडला मध्यावर इन स्टाईल ऑफ द MS धोनी मागून हात लावला होता। कमाल यार आदेश ही चपलता असावी लागते जेव्हा तुम्ही 1,50,000 25 या मोठ्या रकमेच्या स्पर्धेमध्ये खेळता। ही हुशार आहे लवली यार लवली अटेम्प्ट चांगला प्रयत्न केला परंतु धाव मात्र मिळत नाही। संडे बॅक विनोद बिनगडी बाद 1-2 चेंडू सुरेख सुरुवात 9.50 अशी सरासरी राखायला लागेल। जोरदार फटका तुषारची हातात तुषार म्हणते मॅन ऑफ द काऊ कॉर्नर अफलातूनला घुटले टेकले झेल मात्र आरामात तिबला खेळी मात्र संपुष्टात। बिग विकेट मनीष बॅक जय गजानन कुक्षातला पहिला झटका 1 धावसंख्येवर। मी ढोलकर दर्याचा राजा ऐकोली वाऱ्याचा मी ढोलकर दर्याचा राजा ऐकोली वाऱ्याचा दर्या किनारी हात हाताने घेते ग आधार संगतीचा दर्या किनारी हात सामना चांगल्या स्थितीमध्ये नेणार याचा आदर्श ठेवून जातो कॅप्टन। या कॅप्टनला लीडिंग फ्रंट असावं लागतं। लवली यार गुड ऑलराउंडर परफॉर्मन्स। पुन्हा एकदा फटका बसला जस्ट अनदर चान्स ओ सॉफ्टी स्पीड सेंटर द कॅच मोठ्या फलंदाज विनोदचा झेल सुटला। हा मात्र या जीवनदानाचा काय उपद्रव करेल हे सांगण्याकडे आहे। डेंजरस प्लॅन खूपच खतरनाक फलंदाज आहे। त्याचा झेल शॉर्ट ऑफ पूल केला स्क्वेअर शॉर्ट स्क्वेअर लेगला जो किरण होता त्या किरणला साधा झेल मात्र टुपला ना हार्ड लक बॅड लक आरेस गोठवली आणि हार्ड लक आदेश 2 धावा लागतात 1 गडी बाद। नवीन फलंदाज खेळण्यासाठी प्रदीप फेसिंग द कॅप्टन आदेश वन फर्स्टली बॅकवर्ड बाउंड कव्हर पाऊंड शॉट एक्स्ट्रा कॅप ऑफसाइड ऑफ स्टंपला टप्पा टाकला अवे फ्रॉम द बॉडी इथे धाव घेण्याचा विचार होता फलंदाज प्रदीपचा स्पष्ट नकार दिला चेंडू डॉट कमालीची गोलंदाजी काय सुरुवात
जे आपण खराब सुरुवात केली होती त्याच्या विपरीत असं विरुद्ध दिशेला जातो. एक आदर्श कॅप्टनचा स्पेल टाकताना फक्त धावा दिल्या 2. मोहरा एक टिपलाय. मनीष आघाडीला तंबूच्या दिशेने रवाना. लेफ्ट हँड ओर द विकेट. Oh, lovely dancing Radhogel. Classical. End of the classical over. Captain leading friend. 2 पावलं टाकताना एकताना इतर गोलंदाज प्रेरणादायक असं षटक. What a expression. Superbly bowling कॅप्टन आदेश RS गोटवली. फक्त धावा दिल्या 2. 2 धावा 1 गडी बाद. थँक्यू डीजे रॉय. थँक्यू सो मच. पहिले षटक संपलंय. 1 गडी बाद 2 धावा. लो स्कोरिंग मॅच दिलचस्प होतात. ते पाहिलं होतं कैलास वर्षी भालचंद्र चषक जू गाव. काय 22 धावा 5 षटकांना उखडल्या गेले श्रीकृष्ण दिवा या संघाला माहुल 11 संघाने. त्याच्यानंतर हम किसी से कम नाही. कोणाचे धार दाखवले सिद्धेश कोहली, गंगाधर इंगोले, अनिकेत. या गोलंदाजा भेदक मारा सरळ उद्ध्वस्त गेला 18 धावसंख्येवर. क्रिकेट आहे. 2019 भालचंद्र चषक जू गाव गावदेवी जू इथे नाईट क्रिकेट. लवली शॉट. अंदाज मानता मानता अपयशी ठरला. चेंडू दणदण करी सीमा पार. जे सोडल्यानंतर अशा प्रकारची फटकेबाजी मी करू शकतो. सरळ पॉइंटला धाडला नंतर हा चौकार दाखवून देतो विनोद. 4 रन. सतरा चेंडू आणि 32 धावा. इक्वायशन जिंकण्यासाठी जय गजानन कुक्षेत समोर. फलंदाजी करताना बनवतो प्रदीप आणि विनोदच्या मॅट मधून परफेक्ट मिळत बॅकफुटवर गेल्या जागा बनवली आणि जिथे क्षेत्रक्षण अंदाज बांधता बांधता मात्र ढेपाळला कोसळला आणि चेंडू त्याला चिट करून सप करून अरपार. 4. राईट हँड ओर द विकेट. ओ काही अंश जी बॅट चालली होती ती अगोदर चालली होती झपकन विनोदची. चेंडू त्याच्यानंतर डिलिव्हर झाला होता किरणचा. डॉट आला तर पण बाहेर थोडेसे मात्र बाजू ओढचडून जाईल. गोलंदाज अर्थातच प्रतिस्पर्धी आरएस कोठोलीची. लक्ष 38 धावांचं 9.5 धावांच्या प्रति षटकामध्ये सरासरी होती पहिल्या षटकापासून. ग्रेट यार्क. ऍब्सोल्युटली मॅग्निफिसंट यार्क. फेबियस यार्क. मिडल काय दरार होता. गतिमान चेंडू कोण म्हणतो यार्क असं नेहमीच म्हणतो. 34 किलोमीटर पर हॉर. अकीब जावेद इज अ स्लो डिलिव्हरी. यार्क फक्त 34 किलोमीटर पर हॉर्न एक चेंडू टाकला होता हिस्ट्री मधला स्लो डिलिव्हरी. अकीब जावेद पाकिस्तान. यार्क त्या यार्कची आठवण करून दिली. यावेळेला कमी स्लो वनचा हा यार्क भयानक बेधक. हलकी चापट पण तिची असते गुंज ती लाखो कानापर्यंत पोहोचते. असा प्रकारचा चेंडू. राईट आर्म उर्दू विकेट. फ्रॉम द बॉडी चेंडू. कॅच सोडले का मॅच. मी म्हणतो द कॅचेस विन द मॅच. झेल टिपला असता हा चित्र पाहायला मिळालं असतं. जे चित्र उभं केलंय सामन्यामध्ये विनोदने. 6 रन. आणि धावसंख्या झेप घेते 12 ओव्हर. संजीवनी देणारा कुठेतरी अशाचा किरण दाखवतो ना षटकार विनोदच्या बॅट मधून. राईट आर्म उर्दू विकेट. ओ ही कॅच किती महत्वपूर्ण होती. किरणनी सोडली. त्याच किरणच्या गोलंदाजाचा पिस्से काढताना झेल सोडलेला विनोद. सलग 2 षटकार. आहे डीजे. अठरा धावा. 4 डॉट. थोडस खामोश ठेवलं होतं 2 चेंडी नंतर. पण खामोश आहे ते नाव विनोद कुठलं. हा विनोद जास्त वेळ जास्त स्तब्ध ठाळत नाही पॉपिंग क्रीज मध्ये. एक तर आउट किंवा हा गोलंदाजांना आउट करतो सीमी रेषेच्या बाहेर. अखेरचा चेंडू दुसऱ्या षटकात. 18 एक गडी बाद. हे उत्तर आहे जे गणर कुक्षेचं आरएस गोटीला 38 धावांचा पाठलाग करताना. पुन्हा ऑफस्टोनला टप्पा ठेवला. त्याच्यानंतर पंच किशोर पाटीलने इशारा केला व्हाईट बॉलचा.
खराब चेंडूवर एक धाव मिळते जय गजानन कुक्षाच्या धावपळकामध्ये. एक गडी बाद धावसंख्या मात्र जाईल पुढे 19 वर. 19 for 1 wicket. Wicket is on in pavilion at Manish without score. डक. किरण गोलंदाज झालाय आपलं पहिल्या आणि संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी पुढला चेंडू विनोदला. ही कमाल आहे. या प्रकार सामना उद्ध्वस्त घडून जातो जेव्हा झेल सोडता. त्याचे विपरीत परिणाम मात्र भोगावे लागले. रेस गोठवली. शॉर्ट स्पेअर लेगला किरणनं सोप्पा झेल सोडला होता अतिशय गोलंदाजावर. त्याच्यानंतर मग चमत्कारी खेळ. षटकार 2 चढवले आणि 1 चौकार. 3 षटकार चढवले 1 षटकामध्ये. 25 धावा. फक्त 13 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 12 गेंदे 13 रन. चलते एक बार फिर सुमधुर गीत सुनने के लिए राय डीजे के पास. मनीषा भक्तीला जागी झाली. आभार डीजे राय. 12 चेंडू आणि 13 धावा. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता सामन्यासाठी व्हेरी क्लोज टू द विक्टरी इन सेकंड मॅच. जय गजानन कुक्ष अगेन्स्ट रेस गोटील. राजेश फूड्स अकॅडमी गोटीलच्या विरुद्ध. एक वेळ होतं काय षटक टाकलं होतं फ्रंटला येताना. सर्वोत्तम उदाहरण दिलं होतं कर्णधार कोणत्या रूपात षटक टाकतो पण त्याचं अनुकरण करू शकला नव्हता. खोऱ्याने धावा दिल्या केरेनं आणि या सामन्यामध्ये जे वापसी करण्याला मात्र संधी दिली त्याचं खरं कारण होतं घोंगणावर वादळ. आपला तो तुफान खेळ विनोद. इथे झेल उडते का चेंडू जाईल सरळ षटकाराच्या बाहेर. कडक शॉट ऑन द राईज. अफलातून एक क्वचित फटके पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कवचच्या ढगून एक क्वचित फटक्याला मध्ये सुंदरता अफलातून दिली. या फटक्याने मोहर उमटवली. इन्स्टंट डाऊन डिलिव्हरी प्रदीप 6 रन. साडे धावसंख्या 31. फक्त 7 धावा. अवे फ्रॉम द विक्टरी. दूर आहे फक्त 7 धावा. राईट हँड ऑन द विकेट. अलॉंग द ग्राउंड कार्पेटच्या सहाय्याने मोडलं अप ड्राईव्ह केला. क्षेत्रक्षण इल फील करेल सहज गते. 1 धाव मात्र काढली. 1 ने धावसंख्या मात्र जय गजानन कुक्षची 32 वर. 1 गडी बाद 32 धावा. 32 लॉस ऑफ ओनली 1 विकेट and 1 विकेट इज जय गजानन कुक्ष. मनीष राईट हँड ऑन द विकेट. टाक. हेलिकॉप्टरचा पंख मात्र इथे कमी स्विंग होताना पाहायला आला. फलंदाज comes to the end. Nicely inning is comes to the end. शेवट झाला विनोदच्या खेळीचा. दुसरा गडी बाद झाला. यावेळी जय गजानन कुक्ष विनोदच्या रूपाने 2 गडी बाद 32. स्पीड पर सहकार्य करा. सातत्याने आम्ही आयोजनच्या वतीनं आम्ही नेहमीच सांगतो शब्द आपण कृपया करून वेळ जास्त घालवू नका. 2 झटके लागले. काय फलंदाजी केली. झटका लागला दुसरा पण तर सामन्यामध्ये चित्र स्पष्ट केलं आणि अबोने वेल डन केला. पाठीवर मात्र एक शाबासकीचे थाप मारले. वेल डन. वेल प्लेड विनोद. मॅग्निफिसेंट. झेल सोडल्यानंतर विनोदचा खेळ असा रंगत जातो. रंगत जाता जाता तो मनोरंजन करतो थेट प्रेक्षकांची. प्रेक्षकांना पाहिलं असं विनोदचं ते खेळ षटकारांची अतिशय करताना युट्यूबवरती इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून त्या तमाम प्रेक्षकांचं आणि या ठिकाणी मैदान जाऊन आम्ही हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र बॅटचा टायमिंग नव्हता. चेंडूला टर्न केलं जातं सर मिड विकेट आणि खराब क्षेत्ररक्षण. हे दबाव होतं. 2 क्षेत्ररक्षण बीट करून सरळ चेंडू आर पार. 4. फक्त 2 धावांची आवश्यकता. जस्ट 2 रन्स टू रिक्वायर्ड. एक वेळ होतं तर पहिलं षटक टाकलं होतं काय सामना होईल पण मनसुबे उद्ध्वस्त. लेग ब्रेक. लवली लेग ब्रेक. चांगला मात्र चेंडूचा लेग ब्रेकने चेंडू वळवला तर सरळ बाहेर काढला. तर इथे टायमिंग मात्र करू शकला नाही फलंदाज. गेला सरळ हातामध्ये विकेट किपरच्या. धाव मात्र मिळत नाही. जाते बोलिंग मार्कवर सुमित. अखेरचा चेंडू तिसऱ्या षटकासाठी टाकण्याचे फक्त 2 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 2 धावा. विकेटचा विचार केला तर प्लस पॉइंट आहे यावेळी जय गजानन कुक्षेत कारण 6 गडी बाद झाले ते आणि इथे मात्र गड्यांचा विचार करण्याची नौबतच आली नाही. ती वेळेच येऊ दे नाही. सरळ चौकारानं MS धोनी स्टाईल मध्ये सामना या चौकारानं यावेळेला
प्रदीपने मारले एक षटकार, 2 चौकाने त्याने नाबाद 15 धावांची 5 चेंडूत एक तडाखे बंद केली. लवली प्लेड बाय प्रदीप अँड विनोद. अशा प्रकारे 3 षटकामध्ये 6 चेंडू आणि जवळजवळ 8 गडी